नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश ठसाळ पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ मित्रांनो स्पेशल आहे का, तर आज माझा वाढदिवस आहे, बड्डे आहे. तर बड्डे स्पेशल ब्लॉग आहे आणि आजचा डे स्पेशल म्हणजे आपला डेली ब्लॉग जे आपण ते करतो, तर आज तो त्याचा नंबर पण आहे 81 आणि माझी बड्डे डेट पण बोलतात ना 8-1 आहे. सो काय कोइन्सिडन्स जुळून आला आहे काही कळत नाही. 81 आणि तेच सगळं 81 ब्लॉग आपला 81वा ब्लॉग आहे. सध्या तर तेच आजचा बड्डे दिवस जरा सेलिब्रेट करण्यासाठी म्हणून मी एक आपल्या बाबुलनाथ मंदिरामध्ये जातो आहे. असं दरवर्षी मी कुठल्या ना कुठल्या तरी मंदिरामध्ये जातो. मागच्या वर्षी मम्मीसोबत आपण सिद्धिविनायक मंदिराला गेलो होतो, पण ह्यावेळी मम्मी थोडी आजारी आहे त्यामुळे येऊ नाही शकली. तर ठीक आहे, मी एकटा आलो आहे आणि जाऊया आता आपण लवकरात लवकर बाबुलनाथ मंदिरामध्ये. इथून चर्नी रोड स्टेशनला आलो आहे आता मी, काय तिथेच बसलो आहे. सो तिथून आता टॅक्सीने आपण जाणार आहोत आणि बघूया तिथे तेवढं काय दाखवता येतं आहे का, तिथे व्हिडिओग्राफी अलाव आहे का, तर ते काय असेल तर सर्व मी दाखवेन. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा मित्रांनो. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि संध्याकाळपर्यंत हा व्लॉग वगैरे बनवायचा आहे, सगळं काही फॅमिलीसोबत वगैरे फंक्शन आहे, त्यामुळे तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओ डायरेक्ट आता पुढे बाबुलनाथ मंदिराजवळ. तर मित्रांनो, इकडून चर्नी रोड स्टेशनवरून मी प्रायव्हेट टॅक्सी पकडली आहे आणि त्याच्याने आता चाललो आहे बाबुलनाथ मंदिर. तर मित्रांनो बघा, आताच मी आलो आहे श्री बाबुलनाथ मंदिर इथे. गेटजवळ आलो, टॅक्सीने इथे जवळच उतरलं. तर आता आलो आहे आणि जाऊया. आता दुपारची वेळ आहे तरी भाविक आहेत, म्हणजे हलकी आता गर्दी आहे की नाही ते वरती जाऊन कळेल. बट आलो, चला ठीक आहे, आलो एक तर पटकन जातो, लगेच दर्शन घेतो आणि तुम्हाला देखील दर्शन देतो. चला तर मग जाऊया पुढे. हे बघा श्री बाबुलनाथ मंदिर, हा असा प्रवेशद्वार आहे. चला तर मग आतमध्ये जाऊया. हे बघा मित्रांनो, वरती जायला अशी छोटी मिनी गाडी पण आहे की ज्यांना वृद्ध माणसांना वरती चढता वगैरे येणार पायऱ्या, काहीतरी 100 पायऱ्या आहेत. तर त्या पायऱ्या चढण्यासाठी ही गाडी देखील आहे. तर तुम्ही आलात बाबुलनाथ मंदिरात तर ह्या गाडीने देखील वरती जाऊ शकता. हे बघा मित्रांनो, श्री बाबुलनाथ मंदिर चॅरिटीज म्हणून आहे. तर इथून आतमध्ये चेक इन वगैरे आहे, जर तुमची बॅग वगैरे असेल तर इथून असं चढायचं आहे. तर मित्रांनो हे बघा, पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे. इथे काहीतरी बोलते 101 पायऱ्या आणि ते बघा आहे किती लकी माणसं आहेत की हे लोक इथेच राहतात जवळ. आणि मी अशी थोडं एक ओटी घेतलेली आहे जे की आपल्या श्री बाबुलनाथ मंदिरामध्ये चढवायची आहे. सो चला, इथून बघा ही लिफ्टने वगैरे पण जायची सोय आहे जर तुम्ही गेला तर. ती मगाशी मी तुम्हाला गाडी दाखवली ते तर. आणि अशा ह्या एक पायऱ्याने तुम्ही जाऊ शकता. तर ह्या काहीतरी 101 पायऱ्या आहेत. सो तुम्ही त्या अशा पायऱ्या चढून पण जाऊ शकता. तर अन्यथा डायरेक्ट लिफ्टने ते वरती. चला तर मग जाऊया. बघा, आपण इथे मंदिर परिसरात एंट्री केलेली आहे. मंदिराच्या चारही बाजूने बघा असं हे शिल्प छान कोरलेलं आहे मित्रांनो. हे बघा, सध्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे, पण बारीव रेखीव नक्षीकाम बघा खूप सुरेख छान आहे. आणि ह्या साईडला देखील मंदिराचं काम चालू आहे. हे बघा, आणि इथे हा असा मंदिर परिसर आहे जिथे तुम्ही असं बसू शकता
थोडं आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत वगैरे टाईम स्पेंड करू शकता. आणि खूप शांततेचं वातावरण आहे मित्रांनो इथे. मंदिराच्या शेजारीच इथे अजून महादेवाची आणि पिंडीची वगैरे मंदिर आहेत, तर तिथे देखील आपण जातो आहे. इथे नंदी महाराज आहेत. इथे देखील आतमध्ये एक पिंड आहे. त्याच समोर बाजूला हे असं मंदिर आहे. आणि समोरच बघा हा असा संपूर्ण परिसर आहे. तर बघितलं मित्रांनो, खूप छान वाईब आहे इकडे. जास्त ब्लॉगिंग वगैरे व्हिडिओ शूट नाही करू शकत, जेवढं दाखवायला जमतं तेवढं मी दाखवते. त्यामुळे बघा समोर मंदिर परिसर हा वगैरे हा असा बॅक साईडला हे सर्व हे आहे. आणि इथेच जर बघाल तर हे बघा इथे सर्व माणसं बसतात. आणि इथे हा आपलं श्री बाबुलनाथ मंदिर आहे. इथे आतमध्ये मेन गाभारा आहे आणि तिथून आपण दर्शन घेऊन इथे आता इथे बाहेर बसलेलो आहे. हे बघा. तर हे बघा मित्रांनो, इथून संपूर्ण श्री बाबुलनाथ मंदिर दिसतं आणि ते वरती येऊन तुम्ही असं थोडं बसू शकता, फोटो वगैरे काढू शकता. सो आता थोडा आम्ही मधल्या वाराला आलं म्हणून गर्दी नाही, बट इथे 1 जानेवारी म्हणा, महाशिवरात्र म्हणा, बाकी असे काही सण तेव्हार असतील तेव्हा खूप गर्दी असते. हे बघा ह्या मंदिराचा कळस. संपूर्ण मंदिरावरती सुरेख असं रेखीव काम आहे मित्रांनो. हे बघा. बघा मित्रांनो, हा इथे असा लिफ्टकडे जाण्याचा मार्ग आहे जर तुम्ही आलात लिफ्टने. आणि पण काय मला तर असं वाटतं की लिफ्टची काहीच गरज नाही. 50-100 पायऱ्या पण नाहीत ते की आरामात आपण सहज चढू शकतो. ह्या पायऱ्या ज्या आहेत त्या आणि आरामात वरती येऊ शकतो. पण ठीक आहे, ज्यांना गुडघ्यांचा वगैरे त्रास असतो, एजेड लोक जे असतात, वयोवृद्ध, त्यांच्यासाठी ही लिफ्ट सही आहे. डायरेक्ट आपल्या इथे मंदिराच्या गाभाऱ्यात तिथपर्यंत सोडते. हे बघा. तर मित्रांनो, झालं आहे खूप छान दर्शन. असं मधल्या वेळेत आलेलो, एकदम आरामात दर्शन झालं. खूप वेळ बसलो, मस्त मजा वगैरे वाटलं, एक भारी वातावरण वाटलं. चला तर मग आता निरोप देतो. हे बघा अशा इथून पायऱ्या आपण आता उतरणार आहोत. सो जाऊया आणि आता खाली उतरूया. जास्त नाही, 1-2 मिनटाच्याच पायऱ्या चढायच्या असतात, 1 मिनटाच्या. 100 पायऱ्या पण नाही. आणि असं हे बघा मागे इथे असं हा मंदिर आहे, जे की आता आपण दर्शन घेतल्याने आता जातो आहे. चला, खूप भारी वाटलं. तुम्हाला देखील हा मंदिर कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आज बड्डेच्या दिवशी श्री बाबुलनाथ महादेवाचं दर्शन घेतलं तर खूप भारी वाटलं. मन एकदम प्रसन्न झालं. तुम्ही देखील तुमच्या फॅमिलीसोबत नक्की एकदा या. चला हे बघा, इथून असं आपण आता खाली उतरू. तर मित्रांनो बघा, मी बड्डेच्या दिवशी पण आपल्या शॉपवरती आलेलो आहे आणि आपल्या मित्रांसोबत आहे बघा इथे. तर माझ्याच बड्डेसाठी इथे आपल्या शॉपवरती एक केक रेडी होतो आहे बघा. आपले जे स्टाफ आहेत तर हे दोघंजणं मिळून आपल्यासाठी एक केक बनवत आहेत, जो की आपण घरी जाऊन कट करणार आहोत. वॉफल केक तिथे रेडी होतो आहे. सो आता बघूया. तर सगळ्या आपल्या मित्र आपल्या फॅमिलीसोबत आपण तो केक कट करतो होता आणि नक्की आपण सांगणारच कसा असतो. कस्टमर चालू आहेत बघा. आता इथे आपला कस्टमर आलेला होता श्लोक, आणि बघा किती आनंदाने त्याने वॉफल ही केलं आहे. कोणता वॉफल ट्राय केला होतास? क्रंची ओरिओ ना. तर क्रंची ओरिओ त्यांनी ट्राय केला होता. तर तुम्ही देखील आपल्या शॉपवरती या आणि भेट द्या. आणि जर कधी कोइन्सिडन्सली जर ब्लॉग करत असेल तर तुम्हाला देखील ब्लॉगमध्ये नक्की येण्याचा चान्स मिळतो. तो गाइस अभी जाना है घर पे, सब लोग अभी दोस्त वगैरह भी आएंगे, केक वगैरह कट करूँ. हमारा क्या कहना चाहिएगा किस बारे में? तेरे बर्थडे के बारे में और शॉप के बारे में? सबके बारे में. चांगलं आहे.
नक्की या तुम्ही पण. हा तर चांगला बोलला, हा तर डेली येतो, डेली कस्टमर होता आपले, कौशल झाला, हे झालं, आणि हा पण डेलीच कस्टमर आहे, दर 2 दिवसांनी येतो. तर या नक्की तुम्ही पण भेट द्या. तर इथे बघा आपली रील शूट पण होते एक, आणि आपला प्रोडक्ट इथे हे पण होतोय, नवीन बनतोय पण आहे. तर हा व्लॉग बनवून जर कुणाला बड्डेसाठी जर केक ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही असे देखील केक ऑर्डर करू शकता. सो मित्रांनो बघा अशा प्रकारे रेडी झालेला आहे आपल्या बड्डेचा केक, जो की आपल्या वॉफल शॉपमध्ये. आणि रेट करून नक्की सांगा मित्रांनो की कसा झाला आहे. आता आम्ही टेस्ट करून नंतर सांगूच की कसा झाला आहे. तर स्पेशली आपली स्टाफ जे आहे तिने बनवलं आहे, तर थँक्यू सो मच मुस्कान की तिने आपल्यासाठी केक बनवलेला आहे. दोघांची पण मेहनत आहे. आणि हा न्यू प्रोडक्ट म्हणजे ॲक्च्युली अजून आपल्या शॉपवरती केक कोणी ऑर्डर केलेला नाही. सो हा ब्लॉग बघून जर कोणी केक ऑर्डर करते तर त्याला नक्कीच काय ना काहीतरी स्पेशल डिस्काउंट पण फर्स्ट ऑर्डरला नक्की असेल. तर हे बघा असा हा केक आहे, तर तुम्ही देखील तुमच्या बड्डेला वगैरे नक्की ऑर्डर करू शकता. मित्रांनो आज आपल्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला खास आपला विनेश दादा पण आलाय, आणि सोबत आपले 2 पंटर पण घेऊन आलाय. तर बघा सगळेजण आले, हाय करा व्लॉगमध्ये. तर तेच, आणि बघा सोबत आपले चाळीतले मित्र वगैरे पण आलेले आहेत सर्व. आता घरी सेलिब्रेशन आहे, तर आता थोडंसं असं केक कटिंग वगैरे होईल, सेलिब्रेशन होईल, आणि बघूया अजून आजचा दिवस कसा. जेवढं स्पेशल तर झालेलंच आहे, एकदम मस्त पैकी. आता सगळे मित्रमंडळांसोबत पण आपण हा डे सेलिब्रेट करणार आहोत. चला तर मग लवकरच केक कटिंग करूया. तर मित्रांनो बघताय आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढं आपलं सगळा मित्र परिवार वगैरे सगळा जमलेला आहे. सर्वजण घरी आलेत आणि सर्वांच्या सोबत आपण हा बर्थडे आपला सेलिब्रेट करतोय. तर बघा या ठिकाणी माझ्यासमोर 3 केक ठेवलेले आहेत. तर आता सगळेजण मिळून आम्ही आता हे केक कापणार आहोत, आणि तुम्ही पण हा आनंदाचा क्षण कॅमेराद्वारे बघताय, आणि तुम्ही पण नक्की हा क्षण एन्जॉय करा. चला तर मग आता सर्वांच्या समोर आपला आलं तर बर्थडे नक्की सेलिब्रेट करू. बोला हॅपी बर्थडे डिअर बाबू, हॅपी बर्थडे टू यू. तर मित्रांनो बघितलं आपल्या सर्व मित्रांसोबत आपला बर्थडे सेलिब्रेट केलाय. तर इकडे आनंद वगैरे बघा सगळ्यांना. तो क्या कहना चाहिए, बर्थडे गिफ्ट किधर है मेरा? बर्थडे गिफ्ट जल्द मिलने वाला है. हाँ, कब लेकिन बर्थडे गिफ्ट से कुछ याद दिलाओगे तेरे को? क्या बोलना? लास्ट 1 साल पहले कुछ तो बोला था ब्लॉग में कि मेरा 1000 सब्सक्राइबर्स हो गए पूरे, और समथिंग वॉच आवर्स पूरा होगा तो ये पार्टी देने वाला था. हाँ तो वॉच आवर्स नहीं हुआ है ना अभी तक, और 200 वॉच आवर्स अपन को चाहिए. तो मित्रांनो तुम्ही माझा ब्लॉग संपूर्ण बघा, जे आपले 200 तास अजून कंप्लीट करायचे. प्लीज लवकर करा. अरे बापरे, खूप मोठी गोष्ट आहे. सगळ्यांच्या पार्टी पेंडिंग आहेत, तर बघूया पुन्हा बघून स्टार्ट होते. आणि कौशल बघा तिकडे केक खाते. पार्टी कधी आहे रे? तर बघा मित्रांनो सगळ्यांच्या पार्ट्या बाकी आहेत. मग करू आपण लवकरात लवकर पार्टीचा पण, आणि पार्टीचा पण व्हिडिओ. मम्मी केक कसा होता? तिने केक छान होते ना? हा ना नक्की नक्की वॉफलचा पण केक छान होता बोलतात. हे बघा सगळे आपली फॅमिली वगैरे सगळे आलेले आहेत. हे बघा गाईज आम्ही आता हा वॉफलचा ट्राय करतोय. वॉफल केक ट्राय करतोय. वॉफल क्राफ्ट. वॉफल केक. आणि हा बघा मस्त आहे, मस्त लोडेड आहे चॉकलेटनी.
आणि सांग कसं आहे. मस्त मजा आली. थँक्यू. मस्ट ट्राय आहे, घ्या लवकर आणि तुम्हाला याचे स्विगी आणि झोमॅटोवरती भेटेल. हो हो नक्कीच. आपली ऍडव्हर्टायझिंग पण नटेने या ठिकाणी केलेली आहे, तर नक्की नक्की आपल्या शॉपला व्हिजिट करा मित्रांनो. मित्रांनो जर बर्थडे सेलिब्रेशन झालंय तर पार्टी तर होणारच ना. तर मग बघा आम्ही सर्वजण इथे आलोय पार्टीला. बघा आपली सर्व फॅमिली आलेली आहे आणि दादा आणि पप्पा तिथे ऑर्डर देत आहेत. हे बघा सगळेजण आलेलो आहोत आम्ही. आता मस्तपैकी जेवायची बात आहे, जेवायचं आहे मस्तपैकी आणि मग जेवण वगैरे मग सांगू कसं आहे झालंय कसं. आणि बड्डे एकदम होतं ना, दिवस खूप चांगला गेला सर्व आपल्या फॅमिलीसोबत पण मित्रांसोबत पण मस्त मजा आली. आता चला जरा भूक लागली आहे, आता जेवू आणि मग भेटू तुमच्यासोबत. काय काय ऑर्डर करतो ते पण तुम्हाला नक्की दाखवतो. आज काय मग तनिष काय चिकन खाणार, व्हेज काय काय नॉनव्हेज ना, काय मागवलं नॉनव्हेज मध्ये? लॉलीपॉप. लॉलीपॉप लवर आहे तर मग आता आपण लॉलीपॉप खाणार आहोत. तर ठीक आहे, बघूया काय काय ऑर्डर येतं. आपलं स्टार्टर आता ऑर्डर केलं, येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. कारण आमचं स्टार्टर आलेलं आहे, इथे लॉलीपॉप आलेले आहेत बघा. तर सर्वांना आता वेट कंट्रोल होत नाहीये, तर इथे आम्ही लॉलीपॉप आणि तिथे तंदुरी पण मागवली आहे. हे बघा तंदुरी बघा, तंदुरी हे बघा जबरदस्त. हे बघा तंदुरी मागवली आहे आणि इथे लॉलीपॉप पण आलेले आहेत. तर चला तर मग आपण हे स्टार्टर आता थोडा एन्जॉय करूया. ही बघा ही बघा ही बघा. श्रीराज मा कसं लागते? छान, चांगलं आहे. आणि तनिष तुला चांगलं आहे? बघा सगळेजण आता लॉलीपॉप तोडतायत. सगळेजण इथे नॉनव्हेज खात आहेत. हे बघा. तर दादा कसं आहे? एक नंबर ना. बघा आमच्या ऑर्डरवरती ऑर्डर येत चालली आहे. आता मी पण इथे लॉलीपॉप घेतलंय. सो आता आपण पण लॉलीपॉप थोडं ट्राय करूया. हे बघा हे काहीतरी कबाब म्हणून आलेलं आहे. कुठलं कबाब आहे दादा? बंजारा कबाब ना. तर बंजारा कबाब आणि सोबत बघा हा लॉलीपॉप. आता बटर चिकन मागवलं आणि रोटी मागवली आहे आणि सर्वजण आता खात आहेत. या जेवायला या बघा आता सुरुवात करतोय. हो खूप भूक लागलेली आहे. खूप भूक लागलेली आहे. तर मित्रांनो बघितलात आपण आपल्या सर्व फॅमिलीसोबत आपला बड्डे सेलिब्रेट केला. सर्वांनी खूप आले. आता स्पेशली दादा वगैरे आला होता आणि तनिष आणि सिराज पण आले होते आपल्या बड्डेसाठी खास. तर आपण सर्वांच्या सोबत आपल्या मित्रपरिवारांसोबत फॅमिलीसोबत बड्डे सेलिब्रेट केला. 25वा वाढदिवस होता माझा आणि खूप खास झाला आपल्या फॅमिलीमुळे आणि सगळ्या मित्रांमुळे. तर हेच. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आमची सगळ्या फॅमिलीसोबत आम्ही जे डिनर एन्जॉय केलं ते पण कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो काय करायचं आहे? सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळापर्यंत आपलं चॅनल पोहोचवा. चला तर मग भेटूया अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, बाय बाय बाय.